अनेक जण मला नेहमी प्रश्न विचारत असतात, आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स मध्ये फोटो आहेत आणि आम्ही जेव्हा ते कोर्टामध्ये ऍडमिसिबल करण्यासाठी जातो तेव्हा ते ऍडमिसिबल होत नाही किंवा रिजेक्ट केले जातात. तरी आम्हाला काय कारण असू शकतं, असे होऊ नये म्हणून आपण फोटो काढताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे आपल्याला आजच्या व्हिडिओमधून जाणून घ्यायचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक धर्माधिकारी, सायबर एक्सपर्ट, सायबर युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत करतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं सेक्शन 63 सर्टिफिकेट काय असतं. जर तुम्ही आमचा मागचा व्हिडिओ नसेल पाहिला तर वरती आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. चॅनलवर नवीन आले असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जेव्हा आपण एखादा फोटो पुरावा म्हणून कोर्टात देण्यासाठी काढत असतो तेव्हा आपण तो काढत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तर सर्वात आधी आपण जेव्हा फोटो काढतोय तेव्हा कॅमेऱ्याच्या सेटिंग मध्ये जाऊन आपल्याला लोकेशन आणि वॉटरमार्क ऑन करायचा आहे. याचा फायदा असा होतो, जेव्हा आपण लोकेशन आणि वॉटरमार्क ऑन करतो तेव्हा फोटोमध्ये लोकेशन आणि डेट अँड टाइम आणि कोणत्या मॉडेल मधून आपण फोटो काढतो त्याच्यावर ते मेन्शन केलं जातं. त्यानंतर जेव्हा तुम्ही फोटो काढत असता तेव्हा मोबाईलचे इंटरनेट आणि लोकेशन ऑन ठेवा किंवा जीपीएस कॅमेरा यासारख्या ऍप्लिकेशनचा वापर सुद्धा तुम्ही फोटो काढण्यासाठी करू शकता. फोटो काढत असताना फोटो हा क्लिअर काढा, जेणेकरून तुम्हाला जे कोर्टामध्ये दाखवायचं आहे ते त्यामध्ये व्यवस्थित दिसेल. फोटो जास्त लांबून न काढता व्यवस्थित अँगलने तो तुम्ही काढू शकता. फोटो काढल्यानंतर त्यामध्ये कुठलीही छेडछाड करू नका, जसे की रिनेम करणे, क्रॉप करणे, एडिट करणे यासारख्या कुठल्याही गोष्टी त्याच्यामध्ये करू नका. तो फोटो आहे तसाच राहू द्या. फोटो काढल्यानंतर ज्या डिफॉल्ट फोल्डर मध्ये तो स्टोअर होतो त्यामध्ये तो स्टोअर करून ठेवा. त्याला एका फोल्डर मधून दुसऱ्या फोल्डर मध्ये कट पेस्ट किंवा मूव्ह करू नका. त्याला तुम्ही कॉपी करू शकता. शक्यतो फोटो शेअर करणे टाळा. जर तुम्ही फोटो काढल्यानंतर जर तुम्ही ते शेअर करत असाल व्हॉट्सअप किंवा इतर माध्यमातून जर तुम्ही ते शेअर करत असाल तर त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये मेटाडेटामध्ये चेंज होऊ शकतो आणि तुम्हाला ते ऍडमिसिबल करण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यामुळे फोटो शेअर करणे शक्यतो टाळा. तुम्ही बॅकअप म्हणून त्या फोटोचा मेमरी कार्ड मध्ये, पेनड्राईव्ह मध्ये, हार्ड डिस्क मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये डायरेक्टली कॉपी करून त्याचा बॅकअप तुम्ही घेऊ शकता. जो मोबाईल तुम्ही फोटो काढण्यासाठी वापरला आहे तो सांभाळून ठेवा. त्याची गरज पुढे तुम्हाला कोर्टात पडू शकते. त्या मोबाईलला विकू नका किंवा हरवू नका. मी बऱ्याचशा केसेस मध्ये असं पाहिलं आहे, जेव्हा आपण एखाद्या मोबाईल मध्ये फोटो काढतो तो खूप वर्ष झाला मोबाईल आपला जुना आपल्याकडे असतो आणि आपण काय करतो, तो नवीन फोन सोबत एक्सचेंज करतो. जेव्हा आपण तो एक्सचेंज करतो तेव्हा जुन्या मोबाईल मधला डेटा नवीन मोबाईल मध्ये टाकतो. अशा वेळेस काय होतं, जेव्हा तुम्ही तो नवीन फोन घेऊन कोर्टामध्ये जाता, जेव्हा कोर्टामध्ये त्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं तेव्हा ते प्रॉपर्टीज मॅच होत नाही. त्यामुळे सुद्धा तुमचा एव्हिडन्स रिजेक्ट केला जाऊ शकतो. समजा तुम्ही फोटो मित्राच्या मोबाईल मध्ये काढलाय किंवा प्रोफेशनल फोटोग्राफर कडून काढून घेतलाय किंवा डिजिटल कॅमेरामध्ये काढलाय, अशा वेळेस ते फोटो डायरेक्टली पेनड्राईव्ह मध्ये कॉपी करून घ्या आणि मगच ते तुम्ही कोर्टात सादर करा. अजून एक सिनेरिओ मध्ये मी असं पाहिलं आहे, बऱ्याच वेळेस आपण फोटो काढतो आणि आपण ते आपल्या मित्रांसोबत किंवा फॅमिली सोबत आपण ते व्हॉट्सअपला शेअर करून टाकतो, जेणेकरून आपल्याला असं वाटतं की आपल्या मोबाईलला काय झालं तर आपण त्या फोटोचा वापर आपण कोर्टात देण्यासाठी वापर करू शकतो. पण अशा वेळेस काय होतं, जेव्हा तुम्ही व्हॉट्सअपवर फोटो पाठवता तेव्हा तो फोटो कम्प्रेस होतो, त्याच्या फाईल, डेट, टाइम हे सगळं चेंज होतं, फाईल नेम चेंज होतं आणि मग जेव्हा तुम्ही तो व्हॉट्सअपवरचा फोटो कोर्टामध्ये घेऊन जातात तेव्हा देखील तुम्हाला हा कोर्टात ऍडमिसिबल करण्यासाठी अडचण येऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्ही एखादा फोटो कोर्टात ऍडमिसिबल करण्यासाठी घेऊन जाताय तेव्हा त्याच्यासोबत सेक्शन 63 प्रमाणे प्रमाणपत्र किंवा ज्याला आपण सेक्शन 65 प्रमाणपत्र म्हणतो ते त्यासोबत जोडणं अनिवार्य आहे. जर या गोष्टींचं जर तुम्ही व्यवस्थित काटेकोरपणे पालन केलं तर नक्कीच तुमचा एव्हिडन्स कोर्टामध्ये ऍडमिसिबल केला जाऊ शकतो. सायबेरियन कंपनी मागील 5 वर्षापासून इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सोबतच काम करते. जर तुम्हाला सेक्शन 63 सर्टिफिकेट किंवा सेक्शन 65 सर्टिफिकेट पाहिजे असेल तर नक्कीच आम्ही तुम्हाला यामध्ये मदत करू शकतो. तुम्ही आम्हाला खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क साधू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग, कॉल रेकॉर्डिंग, व्हॉट्सअप चॅट्स किंवा स्क्रीनशॉट आपण कोर्टात कशा प्रकारे सादर करू शकतो हे आपण बघणार आहोत. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.